डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने भारताला केवळ एक कायदे पुस्तक दिलं नाही, तर प्रस्थापित व्यवस्थेच्या डोळ्यात डोळे घालून अन्यायाचा जाब विचारण्याचं एक जिवंत आणि धगधगतं अस्त्र दिलंय। संविधानाने दिलेल्या हाच लोकशाहीचा आणि हक्काचा अधिकार जेव्हा जेव्हा धोक्यात येतो किंवा व्यवस्थेला वाळवी लागते, तेव्हा तेव्हा देशातला तरुण रस्त्यावर उतरून क्रांतीची नवी ठिणगी टाकतो। आज आपण अशाच एका थरारक प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत, जिथं 1974च्या जेपी आंदोलनापासून ते आजच्या 2026च्या सीजेपी आंदोलनापर्यंत तरुणांनी बाबासाहेबांच्या संविधानाचा धागा पकडून व्यवस्थेला कसं हादरून सोडलंय। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा विषय थेट तुमच्या भविष्याशी जोडलेला आहे। नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र। इतिहास साक्षी आहे, जेव्हा 1974 मध्ये देशात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराने कळस गाठला होता, तेव्हा बिहारमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि पेटून उठले। संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारांचा वापर करत त्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांतीची अर्थात टोटल रिव्होल्यूशनची ऐतिहासिक हाक दिली। या विद्यार्थी आणि युवा आंदोलनाचा धसका आणि लोकशाहीचा रेटा इतका प्रचंड होता की तत्कालीन सरकारला देशात आणीबाणी लावावी लागली। पण तरीही हुकुमशाही प्रवृत्तीला न जुमानता संविधानाच्या रक्षणासाठी हा तरुण लढत राहिला। त्यानंतर अनेक वर्षांनी 2011 मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनातही याच लोकशाही मूल्यांचा, भ्रष्टाचार विरुद्धच्या एकजुटीचा हुंकार आपण पाहिला। पण मित्रांनो, आज 2026 मध्ये हाच लढा एका नव्या रूपात आणि नव्या तंत्रज्ञानासह नव्या पिढीच्या हातात आलाय। तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानं एका सुनावणी दरम्यान काही कार्यकर्त्यांची आणि तरुणांची तुलना उपहासाने का होईना झुरळाशी केल्यानंतर या संतापातून 16 मे 2026 रोजी या चळवळीचा जन्म झाला। पण हे आंदोलन केवळ सोशल मीडिया पुरतं किंवा मीम्स पुरतं मर्यादित राहिलं नाही। 6 जून 2026 ही 30 तारीख आहे। त्या तारखेमध्ये अमेरिकेतून दिल्लीला परतलेला सीजेपीचा संस्थापक अभिजित दिपके जेव्हा विमानतळावर उतरला, तेव्हा त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक होतं। हे एक अत्यंत बोलकं आणि अंगावर काटा उभा करणारं चित्र होतं। संविधानाचे शिल्पकार ज्या समतेसाठी आणि लोकशाही मूल्यांसाठी आयुष्यभर लढले, त्याच संविधानाच्या मार्गाने आजचा जेनझी तरुण आपला लढा पुढे नेतोय। हे त्याच्याच या कृतीतून दिसलं। नीट असेल किंवा सीईटी असेल आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे संतप्त झालेला हा तरुण थेट दिल्लीच्या जंतर मंतरवर धडकलाय। आम्ही आंदोलन संविधानाच्या चौकटीत राहून आणि शांतता आणि प्रेमाने पुढे नेणार आहोत, अशी ठाम भूमिका घेत विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। जेपी आंदोलनापासून सुरू झालेला हा प्रवास आज सीजेपीच्या जंतर मंतरवरील लढ्यापर्यंत येऊन पोहोचलाय। काळ बदललाय, चेहरे बदललेत, आंदोलनाची पद्धतही डिजिटल झाली आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात पेरलेली अन्यायाविरुद्ध लढण्याची, लोकशाही टिकवण्याची आणि प्रश्न विचारण्याची आग मात्र आजही तरुणांच्या हृदयात तशीच धगधगतीये। तुम्हाला काय वाटतं? संविधानाच्या मार्गाने जाणारा हा नवा डिजिटल लढा भारताच्या शिक्षण आणि राजकीय व्यवस्थेत खरोखर क्रांती घडवून आणेल का, की प्रस्थापित व्यवस्था या झुरळांचा आवाज दाबून टाकेल? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकशाहीचा हा आवाज बुलंद करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुर्तास इथंच थांबूयात। धन्यवाद।